हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांना. कसे तुम्ही बरे आहेत का? तर बघू शकतात आमचं बांधकाम कुठवर आलं आहे. तर आज बरोबर किती 21 तारखेला 1 महिना होतं आहे. तर आज 21 तारीख आहे. तर चला रोज रोज काढावं नाही काढावं, ब्लॉग काढावं नाही काढावं, तर आज वाटलं चलाच काढावाच. तर माहिती का ह्या का हे बांधकाम हे तर काय किती मला वाटतं 20 तारीख 30 तारखेला ते ठोकलं असं. ते जे जसं ठोकलेलं आहे ते तसंच आहे अजून. आता हे कवा भरण सलाप आणि कवा नाही ते काय माहिती नाही. आता एवढं उभा केलं आहे साम्राज्य. आणि ह्याचं का नाही लवकर होण्याची माझ्यासाठी तर खरं माहिती खरं सांगायचं जर म्हणलं ना तर माझ्यासाठी का नाही हे जितकं लवकर होईल तितकं माझ्यासाठी चांगलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे माहिती का, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा की माझे जे आज लेकर बाळ आहेत ते वेगळ्या घरामध्ये जाऊन झोपतात. माझं संगीत आणि प्रीतम दुसऱ्याच्या घरात जाते, तर संगम आणि आदिती त्या घरात राहते तर आईच्या आमच्या. तर ते घर सगळं उघडं म्हणजे नुसते पत्रवरून झाकलेले आहे, तर ऊन लागू नये म्हणून. नाही तर जर पाऊस आला का नाही की सगळं आम्ही भिजून जातो आणि त्या घरामध्ये म्हणजे ते दोघं नवरा बायको भिजून जाते. आणि आमची परिस्थिती तर तुम्हाला जर खऱ्यानेच बघायची जर असली तर उद्याच्या ब्लॉकला बघा. कारण की उद्याचा ब्लॉक मी सकाळचा ते त्याला पत्रातला दाखवणार आहे तुम्हाला. मी रोज काढते तिथं बी ब्लॉक, पण मी तिथं कशा पत्राचं हे घेतलं आहे म्हणजे शेड मारले ते दाखवलं नाही. कारण की शेड जर मारायचं म्हटलं का नाही ते शेड मारणारे असते ते बोलावं लागते. तर आमच्या मालकाने शेड मारलेलं होतं, तर त्याच्यामध्ये सगळे इकडून तिकडून सांगतच आहेत. तर आम्ही दोघं नवरा बायको तिथं असतात. आम्ही दोघं नवरा बायको रानात सुनबाई आणि माझा मोठा मुलगा ते घरात असतात. आणि संगीत आणि प्रीतम कुठंतरी कुणाच्याही घरामध्ये इकडं तिकडं दडालेले लपायलेले असते. तर कुठं झोपा काय कळत नाही. जोपर्यंत आता उन्हाळा आहे तोपर्यंत एक दिवशी पाऊस आलता तर लेकराची माझ्या तेवढी फजिती झाली. पण आता जोपर्यंत उन्हाळा आहे बाहेर खडी वाळू टाकलेली त्याच्यावर लेकरं झोपत येतं. तर आता माहीतवर तर बांधकाम आले. मी कारखान्याला आल्या न विचार करता मला दुसऱ्या कारखान्याला जायचं होतं ऊस तोडण्यासाठी. तर दुसऱ्या कारखान्याला न ऊस तोडायला जाता मी सीधा गावाकडे आले. तर दुसऱ्या कारखान्याला जर गेले असते ना मी तर कमीत कमी लय मोठे पैसे माझे झाले असते तिकडं दुसऱ्या कारखान्याला. पण गेले नाही, गावाकडे आले का की माझं घर लवकर बांधायचं होईल म्हणून. पण आता होईन तेवढं माझा आता महिना असाच व्यर्थ गेला. काहीच कळण झालं नेमकं करावं तर काय करावा म्हणजे सुधारा नाही. कामाचं नियोजन काय करावा. तर हे लवकरात लवकर जर काम झालं तर बरं वाटन. आणि पावसाळ्यात तोंड जवळ यायला लागलेला आहे. तर माझ्या घराचा अवतार तुम्ही बघायला तर सलाब पडायला समजा किती दिवसाला सलाब बांधकाम जर आपलं चालू केलं तर किती दिवसाला सलाब पडायला पाहिजे आणि किती दिवसाला नाही. तर कोणी म्हणतं आहे की थांबून जर बांधकाम केलं तर ते चांगलं आहे, पक्कं होतं आहे, पाणी भेटतं आहे त्याला. आणि कोणी काय म्हणतं आहे लवकरात लवकर होईल तेवढं चांगलं आहे. पण माझ्यासाठी तर लवकरात लवकरच झालेलं चांगलं आहे. तर बघू शकता तुम्ही इकडे जे आहे ते म्हणजे जी आपली जागा आहे का आपल्या जाग्यामध्येच ही जागा आहे थोडीशी इकडे सोडली आहे का म्हणून की आपल्या खिडकीला उजेड पडावं म्हणून. आणि हे आपले शेजारी पाजारी आहेत. तर इथून आमचा रस्ता आहे. या शेजाऱ्याच्या इकडे हे नारळाचे झाडं आहेत. तर खरंच इकडलं निसर्ग वातावरण घरात सध्या त्यांनी नारळाची झाडं लावली लई छान वाटायलेत. मी पण PH ठेवला पुढेच्या दाराला बघू नारळाची झाडं लावायला जमतात का नाही. तर त्यांनी चिकूचं पण झाडं लावले लई सुंदर. त्यांच्या दारात लई सुंदर केल्या. आता ते बी बांधणार आहेत म्हणा बांधकाम. बघू आता काय होतं तर. आणि आमचा जे राडा होता ते इकडं पडलेला होता. तर आम्ही सगळा राडा उचलून घेतला होता. त्यांची जागा रिकामी करून दिली. त्यांना पण विचारलं होतं की हे राडा थोडंसं काही टाकायचं जर म्हटलं पडलं तर पडू द्या. आता ते म्हणजे काय हरकत नाही पडू द्या. आमच्यामुळं माहिती का आमच्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. आणि त्रास झाल्याबद्दल सगळ्यांना त्यांना आपल्याला समोर आल्यावर माफी मागतात आपण की होऊ द्या म्हणून. तर माहिती का सगळ्यात जर मोठी समस्या असेल ना तर आत्ताच्या सध्याच्या काळात बाथरूमची सवय लागली आम्हाला. बाथरूमची कुठं गेलता आलास ते पप्पा आलेत का. तर सगळ्यात मोठी बाथरूमची समस्या होती. तर हा काही तर आमचं बाथरूम होणार आहे रडी. ते पहिले जुने लोक नव्हते का म्हणून खायचं हितंच आणि हागायचं हितंच. आता पुढं चालून तसं झालं आहे. खायचं बी हितंच आणि हागायचं बी हितंच. काही कामच उरलं नाही. निदान घरात खाल्लं तर हागाय तरी लांब जावं लागत होतं. पण आता सध्या का नाही हागायला लांब जायचं सध्या कंटाळा येतो या. तर आमची सध्या आता तशीच परिस्थिती आहे. आणि शेतामध्ये हे कुंकड गेलं का नाही की शेतकरी लोक इतके बोलत आहेत बापरे बाप लय बोलत आहेत. पण आम्हाला काही शेतामध्ये जायची गरज पडत नाही. इथं पाट आहे मोठा त्या पाटाला जावं लागतं या. तर रात्रीचं पाटाला गेलं की समजा भागते. जर दिवसा जर आली तर जीवाची निश्चित तालमेल होती संध्याकाळी ती बाथरूम आवरायला. तर चला
तुम्हाला दाखवते तिकडलं घराकडलं बी सगळा इथून तिथून राडा पडला आहे. हां तारा आणून सामान आणून. तर आता खरं सांगायचं जर म्हणलं का नाही गडबड मस्त आहे घर बांधण्याची. मिस्त्री बी गडबड करायला लागली घर बांधण्याची. पण थोडेसे जे आपले पैसे होते आपल्याजवळ ते सगळं खर्च झालेले आहेत. त्याच्यामुळे आपलं बांधकाम बंद पडलं आहे. उचल घेण्यासाठी मुकदमाकडे गेलतो पण मुकदम म्हणले अजून काय झालेलं नाही काम आपलं झालं की तुम्हाला टाकतो. मग त्याच्यामुळे आता जेव्हा मुकदम पैसे देते ना तेव्हा घर बांधायला चालू करायचं आहे. आमचा राडा पडलेला असतो इथून तिथून. काय चालू रे काय चालू आहे? मासे काम गोगायला तुला हिलाच मासे गोगायला लागले तर चला बघा तिला लांब घ्या पलीकडे. पदर नाही घ्या पदर घ्या. जुन्या बायाची सवय अंगावर पदर घ्यायची खांद्यावर डोक्यावर. मामा डोक्याने ओळखीला ना साका ही माझी मम्मी म्हणून आहे का नाही? नसतं ओळखीलं. तर माझी मम्मी कशी झाली टकाटक झाली का नाही? चांगली झाली का नाही? तर गेल्या वर्षी ह्या टायमाला आमची पळापळ काढली होती हिनं. काढली होती का नाही? आता चांगली झाली ना? चांगली झाली आता मग सकाळी माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्याचं हे चिन्ह मांडू चिन्ह का नाही ठेवणार. तर चला आता ती तिच्या नादाला भाजी लागली. कसली केली आहे? कसली केली रे? काय बेकार कसली केली रे भाजी भाजी? कधीतरी करणं तर चांगली भाजी. त्या बायकोला काही येत नाही. अरे येते रे बाबा समजा मान्य पण ती भाजी मला खाऊ चल बरं चल मला दुसरी भाजी दाखव. करणे बरं शर्ट चल घालू आलो. बरं चल कसली केली ग सुनबाईनं भाजी? अगं हे लागली ना हे करायला स्वयंपाक करायला. तो केली चांगली भाजी. देखील काम सांगितली नाही चांगली भाजी करायची. कसली केलीस ग? कसली केलीस? स्वयंपाक केलीस ना? काय म्हणला माहिती काय संगम? मग तू एका दिवशी तरी भाजी करायची जाय ना. कसली करायला लागली भाजी बघती. आता ते आल्यावर तूच सांग बाई माझ्याकडे काही नको गे. डबल करा मी डबल भाजी करू होय? म्हणजे तुम्हाला नवरा बायकोचं काहीतरी प्लॅन आहे की मला भाकरी घालून करायचा? माझा नाही होता प्लॅन. आणि तुला अजून पोळत आहेच धरलं हो ना गप्पन. मग गप्पन धरल्याशिवाय भाकर कशी उलता येईल? कशी केली भाजी? ते माझा विषय नाही बरं का तो त्यांचा. त्यांचा विषय आहे ना तुझा नाही ना. बघ ती कसली झाली भाजी. अरे खारवा केली की मस्त झाली की. खारवा शिजलं असलं तर बघ ती चांगलं झालं की. अजून कसलं व्हायचं? भारी झालं की. त्याला काय चांगलं झालंय पण पुरणार नाही होय. उली उलीच खायचं आणि लयला खायचंच नाही. उली उलीच खायचं. हा कोणचा पांडा? पांढा हा सांड्याचा पांढा. मनानेच बॅटरी बंद झाली बघ माझ्याकडे. चार्जिंग कमी आहे. चार्जिंग कमी नाही की बाई. चार्जिंग आहे ना. किती टक्के? किती टाक्यावर बॅटरी कमी होती मला सांग? काय 5-6 टक्क्यावर. हिला 50 आहे ना. 50% चार्जिंग आहे अजून. त्याची लई लवकर होती पण त्याची क्वालिटी इकडे. क्वालिटी वेगळी खायची. मी करू का भाकरी? करते हा करते ना. एका दिवशी हा गॅस बंद केला का पलीकडा? ते उलताना काढायचं आणि त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची. देऊ का प्लेट? का ढकल ठेवती? लई चिकटपीठ दिलंय याची कटपीट दिले पूर्ण दळले आधी. नाही म्हणायचं बिचारे जरा चांगलं दळायचं. तिला काय म्हणजे तसं नंबर एक भाकरी आले. नंबर 1 नाही. इकडे बघा इकडे बघा. काय झाले? गव्हाचं पीठ. मग चपात्या खाऊ वाटलं. चपात्या कर मग. चपात्या कर मग त्याच्या बाजरीच्या पिठाच्या चपात्या. म्हणलं चपात्या लय दिवस झाला खाऊ वाटायले. लय दिवसात चपात्या खावटल्या. गहू तरी घ्या आपल्याला. गहू नाही घ्यायचं. असलं आणायचं. बॅग आणायचं आहे त्या चपात्या. मी ते पहिले गहू गेल्या वर्षी किती भारी नीट केलते तुम्ही. आता त्याला किडं पडलं त्याला आपण काय करावं? झाले. किडं पडलं एक काय दिवस करावं? मी ते दळण करीत होते. बरं जाऊ का बाहेर मी? संगमने मला घरात पाठवली ते गेला बाहेर. जाऊ का? तुमचा नवरा बायकोचा प्लॅन होता काय की मला कालून करायला लावायचा. पण मी बी नाही माझा नाही प्लॅन. आहे माझा नाही. तुझं नाही? बरं मला तिखट खायचं म्हणलं होतं. बरं तिखट मग कालून तिखट करायचं की. काळी चटणी आहे का आपल्याला? काळी नाही ना. मग उद्या आता येणार आहे उद्या. की लाल चटणी असली आहे की दुसऱ्या दिवशी? बरं बाबा किती किलोच आहे? तू आवाज आहे एवढं दिसायला मला. किती किलोचा आहे ते माहित नाही पण एवढा आहे.
बाजरी सांडवली बाई आलू आरुषाली ना अनुष्कानी मग सांडली मग सांडवली आता नाही. आता गेली मला सांडवली तर या तुम्ही टरबूज खायला दिलं माझ्या भाऊजीने टरबूज आणून बघा लहान लेकराला बी सांगायची गरज लागते का टरबूज खा म्हणून सर गा का माग आता त्या पदर दिसायला का असं पदर घे बरं त्या पाठवून गोड लागले का लागायला गोड खरं कर सारंग इमानदारीनं गोड लागायला की किती खोटं बोलायली तुला खोट मला लागायला गोड आता लागायला अगं गोड लागायला खरं सांग फसफस लागले आहे का नाही फसफस लागले लागायला चार लिकीला चार तुला तोंडात टाकले मारलं प्रे खा का तिकडे बघ आधी तर बघ आधी तर ते आधी काय परे परे तिकडे बघण्याच्या मूड मध्ये नाही टरबूज खायच्या मूड मध्ये पुढीकडे बघत दिली ना जितीला दि हा मी बी खायले तू बी खायलीस मी बी खायले बघ बघितली तिकडे संगम हाय संगम इकडे त्याला कालवण भाकरीची नाही चौकळेल तरी ह्याची चौकळ द्या बघा आता कसा म्हणतोय त्याला कायचं नाव चौकळेल तरी ह्याची चौकळ दे बघ हा भाकरी करायची तू आता कसं आहे रे गोड आहे काय खोटं बोलायला बघा मी गोड आहे म्हणलं तर काय म्हणतात काय मी खोटं बोलायला मला काय निवडून फोड दिलीस का काय म्हणतो खोटं बोल्या खरंच गोड मला नाही लागायला गोड गोड आहे पण थोडंसं तूप लागायचं नाकाला बी थोडं कळत नाही. नाकाला बी गोड लागत थोडं. बस सगळं गोड लागायचं. आम्हाला गोड लागे ना पण गोड लागे ना पण खायला आम्ही भाजी थोडी टांकी जायला लागलात मस्त नंबर 1 टरबूज आहे धन्यवाद मामीला धन्यवाद द्यावा लागेल ना होय का क्रांती तुझ्या माईला धन्यवाद द्यावा लागेल ना इकडे बघ क्रांतीच्या आई म्हणजे आमच्या मामी धन्यवाद राहिलेली पोरगी आमच्या घरात पाठवून द्या आता हाव आणि एक पोर काय घ्या होय मामी एक पोर आहे पण त्याला देणार नाही कोण पहिली फुरसत त्यांनी काढ बेटा धुतल्या हात पाय अगं माय नका ना राव तसं म्हणू हिडीव चालू आहे इथं गेला का नाही उठून बघ ह्यो. काय परा त्या पप्पाला फोन लाव ना खा काय टरबूज कोमल टरबूज खा आणि त्या राव पप्पाला त्यांना सांगू काय शिडीला घेऊन जाऊ म्हणून पोकडाला आमची बोकड आहे तुमच्या बोकडाला नाही का तुम्हाला बोकडा चारा मग आता चारा काय करावा बरं मी आता बघितलंच नाही कुठं आहे का इकडं आहे की जाऊन बघून येतं तरी मी तिकडं